ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचं खऱ्या अर्थाने बिगुल वाजलेलं आहे। एकंदरीतच आज जी जेजुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवारीचा अर्ज जयदीप शेठ भारभाय आज आपला दाखल करणार आहे। ते एकंदरीतच 2 दिवसांपूर्वी पुण्यामध्ये जयदीप शेठ भारभाय आहेत हे शरदचंद्र पवार पक्षात होते, मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांनी 2 दिवसापूर्वी भेट घेतली आणि त्यांना आदेश आले की घड्याळ या चिन्हावरती निवडणूक लढवण्याचे आदेश आल्यानंतर खऱ्या अर्थाने ते आज आपला नगराध्यक्षपदाचा उमेदवारी आज दाखल करणार आहेत। त्यासोबतच जे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जे राष्ट्रवादीचे नेते आहेत ते दिगंबर दुर्गाडे देखील नगराध्यक्षाचा फॉर्म भरण्यासाठी येथे दाखल झालेले आहेत। तसेच जे जालिंदर भाऊ कामठे आहेत हे देखील येथे दाखल झालेले आहेत। खऱ्या अर्थाने थोड्याच वेळात नगराध्यक्ष पदाचा उमेदवारीचा अर्ज जयदीप शेठ भारभाय दाखल करणार आहेत। त्यापूर्वी आपण जे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत जालिंदर भाऊ कामठे किंवा दिगंबर दुर्गाडे सर यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत। भाऊ, खऱ्या अर्थाने आज जयदीप शेठ भारभाय आपला नगराध्यक्ष पदाचा जो उमेदवारी अर्ज आहे दाखल करत आहेत। एकंदरीतच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये आजपर्यंत त्यांचं होतं, परंतु त्याची घड्याळ या चिन्हावरती निवडणूक लढवायला सांगितलेली आहे। काय सांगाल, जेजुरीमध्ये खऱ्या अर्थाने शरदचंद्र पवार पक्ष आणि दादांचा पक्ष एकत्र आला असं म्हणता येईल? आम्ही 8-10 दिवसापूर्वी जेजुरीमध्ये मुलाखत घेत असताना जयदीप भाई यांची उपस्थिती होती आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली। त्यांच्यासोबत बाकीचे जे प्रमुख आहेत या सगळ्यांनी सांगितलं की तर आम्ही सगळे घड्याळ चिन्हावरती लढण्यात इच्छुक आहोत आणि सगळा कालावधी घेतला। सगळ्या स्थानिक आजीदादांनी सूचना केल्या होत्या, मुलाखती घ्या, स्थानिक लोकांचं म्हणणं समजून घ्या। या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांनी सांगितलं जयदीप भारभाईंना आपण या नगराध्यक्षपदाकरता उमेदवारी देऊया। सगळ्यांचा कानूस घेतला आणि जयदीप भाईंना देखील विचारलं, ते म्हणले मी घड्याळ चिन्हावर लढायला तयार आहे। आणि शेवटी जेजुरीचा सर्वांगीण विकास खऱ्या अर्थात कोण करेल ते म्हणजे अजितदादा पवार करतील, कारण वित्तमंत्री ते आहेत, पालकमंत्री ते आहेत आणि यांचा होम बाग आहे। गेली अनेक वर्ष त्यांचे वडील जयदीप भाईचे दीपदादा साहेबांच्या सोबत एकनिष्ठ आहे। आज देखील अजितदादा हे कुटुंबासारखं आहे, भारभाई कुटुंब आणि पवार कुटुंब एकच आहे आणि हे दोन्ही माणसं शेवटी पवारसाहेब देखील दिग्गज, राज्यातले दिग्गज, देशाचे दिग्गज नेते आहेत आणि आम्ही देखील ठरवले शेवटी चांगले कार्यकर्ते सोबत येत असतील तर अशा कार्यकर्त्यांना घेऊन पक्ष वाढवायचा आहे। या घराण्याचं खूप मोठं योगदान आहे। मी विशेषतः गणेश भाऊ निकुळेंचं, रुजप्पा कुंभार असतील, मनोहरजी भापकर असतील किंवा संदीप जगताप असतील, हे सगळे मंडळी ह्यांचं व्यक्तिशः मी आभार व्यक्त करेन। हे सगळे मंडळी स्पर्धे असताना त्या ठिकाणी सगळ्यांनी आज सक्षमपणे त्या ठिकाणी जयदीप भाईंना। भाऊ, प्रश्न असा आहे की एकंदरीत जे जयदीप शेठ भारभाय आहेत शरदचंद्र पवार पक्षात होते, मात्र घड्याळ या चिन्हावरती निवडणूक लढवणार, कारण सर्व नेता आहे की त्या सुप्रिया सुळे यांच्या निवडणुकीच्या वेळेस किंवा त्यानंतरच्या निवडणुका, परंतु राष्ट्रवादी एकत्र आली का? कारण त्या दिवशी तुम्ही पुण्यात देखील प्रतिक्रिया दिली, जेजुरीपासून त्याची सुरुवात झाली का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे, कसं बघताय? मी काल देखील दादांचं स्टेटमेंट ऐकलं बारामतीमध्ये। दादा का म्हणजे झालं गेलं गंगेत मिळालं, आता नव्यानं त्या ठिकाणी दादांनी देखील पवारसाहेबांच्यामुळंच मी आज पहिल्यांदा निवडून आलो, पण या त्यांचा कानूसा घेतला। जेजुरीतनं सुरुवात झाली म्हणायची हरकत नाही ना, शेवटी दिलीप भाई पवारसाहेबांना मानणारे एकनिष्ठ आहेत। आज देखील आम्ही देखील साहेबांचा आदर करतो, कारण हे दिग्गज माणसं वसंतदादा असतील, यशवंतराव असतील, पवारसाहेब ही खूप मोठी माणसं आहे आणि असं असताना ह्यांचा आदर आम्ही करतोच आणि निश्चितपणे त्या ठिकाणी दादासोबत आहोत, कारण विकास हा म्हणून दादा त्या ठिकाणी। एकंदरीत जी शिवसेनेशी आणि राष्ट्रवादीशी चर्चा चालू आहे, सासवड नगरपालिका असेल किंवा जेजुरी नगरपालिका असेल, काय कशा पद्धतीने चर्चा झाली? कारण युती होणार का अशी देखील चर्चा आहे। तुम्ही देखील बापूंशी भेटण्यासाठी दादांनी सांगितलं, काय झालं? आम्ही नेत्यांनी सांगितलं आहे इथं कार्यकर्त्यांचा कानोसा घ्या। त्यांनी काही लोकांनी इच्छा प्रदर्शन केली, जेजुरी असं, सासवड असं, फोडसुंगी व्याकरणगड, तर आपण खालच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं येते ते शिवतरेसोबत जा, त्यांचा कानूस घेतला आणि जेजुरीत आम्ही घड्याळ लढतोय। सासवडला देखील त्या ठिकाणी दुर्गाडसर आम्ही त्यांची काय भूमिका होती?
बापू इथं आम्हाला मदत करतील अशी अपेक्षा आहे. सासवडला की आम्ही त्यांना मदत करू आणि पोर्तुगी आणि देवजुरळीत आम्ही एकत्र येऊन निर्णय घ्यायचा आमचा प्रयत्न आहे. सर कसं बघताय नगराध्यक्षपदासाठी जयदीप शेट्टी यांचा आज नगराध्यक्षाचा उमेदवारी अर्ज दाखल होतोय. राष्ट्रवादी दोन्ही एकत्र आलेच म्हणायचं. खरं तर जेजुरी नगरपालिकेमध्ये आपण पाहिलं की दिलीपदादा बारवा यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्ष इथली जेजुरीची नगरपालिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आहे. आजही त्या ठिकाणी दिलीपदादांच्या मार्गदर्शनाखाली, अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली जयदीपया त्या ठिकाणी जो उभा राहतोय तो सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या चिन्हावरती उभा राहतोय. बारभाई कुटुंब आणि पवार कुटुंब हे काही वेगळं कुटुंब आहे असं आम्ही कोणीच त्या ठिकाणी मानत नाही. खरं तर इथं ज्यावेळेस हा जो निर्णय झाला तर स्थानिक त्या ठिकाणी आता गणेशदादा निकुडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, रोहिदास भाऊ कुंभार त्या ठिकाणी आहे, त्यानंतर रमेश बाय असे, संदीप बाप्पा जगताप आहेत, तानाजी जगताप आहेत किंवा त्या ठिकाणी मनोहर बापकर, सगळे जे तालुक्यामधले त्या ठिकाणी रमेश बायापासून सगळे जे कार्यकर्ते होते सगळ्यांचं प्रेशर होतं की एकत्र या, एकत्र येऊन एकत्रपणे पॅनल त्या ठिकाणी केला पाहिजे आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली, दादांच्या नेतृत्वाखाली अशा प्रकारचा त्या ठिकाणी पॅनल करा, घड्याळाच्या चिन्हावरती पॅनल करा आणि सर्व पक्षातल्या लोकांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी हा पॅनल निवडून आणायचा. अशा प्रकारचं स्थानिक लोकांचं त्या ठिकाणी एकमत होतं, स्थानिकांचं त्या ठिकाणी प्रेशर होतं. आता इथं गणेशदादा बसलेत, रोहिदास बाबा, ह्या सगळ्यांनी प्रचंड, रमेशराव लेंडे या ठिकाणी, संदीप जगताप आहेत, मनोहर बापकर आहेत, तानाजी जगताप आहेत, सगळेच हे सगळे एकत्र आले, यांनी एकत्र विचार केला आणि जवळजवळ सगळ्या प्रकारचे सगळ्या समाजाशी बोलून चर्चा करून त्या ठिकाणी उमेदवारी फायनल केलेली आहे. त्यामुळे एका कुटुंबातून खरं तर हा उमेदवार त्या ठिकाणी आला आहे. आमचं सर्वच कुटुंब त्या ठिकाणी एक आहे आणि त्या पद्धतीने पुढे जाऊन अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण जेजुरीमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतं आहे आणि हे सगळं घटना घडायला कारणीभूत जेजुरीतल्या सगळ्यांनी एकत्र बसून केलेली चर्चा. त्यामुळे हा एक टीम निर्णय आहे. बापूंशी देखील चर्चा होती, शिवतारे बापूंशी. राष्ट्रवादी शिवसेना युती बघायच मिळेल तालुक्यात. अजितदादांचं बापूंचं त्या ठिकाणी बोलणं झालं. भाऊ आम्ही सगळेच त्या ठिकाणी होतो, संभाजीराव कुंजीर होते, संभाजीराव झेंडे साहेब होते, उत्तम बापू धुमाळ, अमित झेंडे, सगळेच खरं तर वामन त्या जगताप आमचे तालुका राष्ट्रवादीचे, आम्ही सगळेजण त्या ठिकाणी होतो. दादांचं आणि बापूंचंही त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे. आम्ही त्या ठिकाणी बापूंशी, जालिंदर भाऊ, आम्ही सगळेजण त्या ठिकाणी बोललो. तर त्या ठिकाणी जेजुरीमध्ये बापू आम्हाला सहकार्य करतील अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे, त्याच्याबद्दलच्या चर्चा चालू आहेत आणि सासवडलाही त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांना मदत करेल अशा प्रकारच्या चर्चा चालू आहेत. 2-3 दिवस त्या ठिकाणी मध्ये आहेत. इलेक्शनची प्रक्रिया ही चालत राहते, निर्णय घ्यावे लागतात, अनेक जण इच्छुक असतात, समजावून सांगावं लागतं आणि त्याच्यातून पुढं जावं लागतं. त्यामुळं सगळेच खरं तर दिलीप दादा असतील किंवा जयदेव आहे, सगळेजण पवारसाहेबांच्या, दादांच्या, ताईंच्याच मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी काम करत होते. आज सगळ्यांनी एकमतानं त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि त्या पद्धतीनं जेजुरीच्या नगराध्यक्षपदासाठी जयदेव भैया त्या ठिकाणी सगळ्यांच्या मते, सर्वानुमते ते उमेदवार म्हणून पुढे जात आहेत. नक्कीच हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे सर होते. खऱ्या अर्थाने जयदीप शेठ भारभाई यांचा नगराध्यक्ष पदाचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. लोकसभा असेल, विधानसभा असेल, भूतकाळातील सगळ्या बाबीत जयदीप शेठ यांनी सुप्रिया सुळे किंवा शरदचंद्र पवार पक्षाचं काम केलं होतं. परंतु 2 दिवसापूर्वी अजितदादांची भेट घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने घड्याळ चिन्हावरती ते नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार आहेत. खऱ्या अर्थाने जालिंदर भाऊ कामठे यांनी देखील सांगितलेले आहे की कालच दादांनी संकेत दिलेत की एकत्र येण्याचे, परंतु जेजुरीतून जे शरदचंद्र पवार पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवारांचा पक्ष असेल, हा जेजुरीतनं एकत्र येण्याची सुरुवात झालेली आहे आणि हे चित्र संपूर्ण राज्याला पाहावयास मिळेल का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अभिजित पिशेसह मी दीपक कापरे, टी9 मराठी, जेजुरी. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.